या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत आणि अर्थातच विषय आहे मराठा आरक्षण आणि तमिळनाडू राज्यातील आरक्षण। तमिळनाडू राज्याच्या आरक्षणाच्या धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये आरक्षण का दिलं जाऊ शकत नाही, तमिळनाडूचा पॅटर्न महाराष्ट्रामध्ये का रिपीट केला जात नाही आहे ते आपण या व्हिडिओमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू असलेली मराठा आरक्षणाची जी मागणी असेल किंवा भारताच्या इतर राज्यांमध्ये देखील वेगवेगळ्या समाज घटकांकडून जी आरक्षणाची मागणी केली जात आहे आणि त्या मागणीची पूर्तता तमिळनाडूच्या पॅटर्नवरती रिपीट का केली जात नाही आहे याचा प्रश्न आपल्या सर्वांच्या समोर नेहमी पडलेला असतो। तमिळनाडू आरक्षण हे 69% तमिळनाडू राज्यामध्ये देण्यात आलेलं आहे। मग तमिळनाडूला अशी विशेष सवलत का देण्यात गेली किंवा अशा प्रकारे तमिळनाडूने स्वतःचे जे आरक्षणाचे अधिकार आहेत ते कसे सुरक्षित केले, तसेच इतर राज्य स्वतःच्या राज्यातील असणाऱ्या समाज घटकांसाठी असे एक्स्ट्राचे जे अधिकार आहेत किंवा 50%च्या मर्यादेच्या पुढचे जे रिझर्वेशनचे राईट्स आहेत ते का सुरक्षित करू शकत नाही आहेत ते या व्हिडिओमध्ये समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी तमिळनाडूच्या आरक्षणाचा जो इतिहास आहे तो आपण थोडक्यात पाहूया। मित्रांनो, तमिळनाडू राज्यामध्ये 1921 साली जस्टिस पार्टी सरकारने 44% आरक्षण दिलं होतं। त्यानंतर 1951 मध्ये कल्याण सुंदरम समितीचा अहवाल आला आणि 1971 साली सत्यनाथन आयोग स्थापन करण्यात आला आणि त्या आयोगाच्या अन्वये तमिळनाडू राज्यामध्ये मोस्ट बॅकवर्ड क्लास हा एक वर्ग तयार करण्यात आला आणि 1980 ते 1989 पर्यंत तमिळनाडू राज्यामध्ये वेगवेगळ्या राज्य सरकारांनी ते जे आरक्षण आहे ते 69% वाढवलं। इथे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की तमिळनाडूमध्ये 1989 पर्यंत 69% आरक्षण हे बहाल करण्यात आलेलं होतं आणि त्याची अंमलबजावणी देखील झालेली होती। मग 1992 साली एक अतिशय महत्त्वाची घटना घडली आणि ती घटना म्हणजे इंदिरा साहनी खटला जो आहे त्याचा जो निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला, त्या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टने आरक्षणाची जी मर्यादा आहे ती 50% घालून दिली। परंतु तमिळनाडू राज्यामध्ये 1989 पर्यंतच 69% आरक्षण जे 50%च्या मर्यादेच्या पलीकडे आधीपासूनच लागू करण्यात आलेलं होतं, त्यामुळे तमिळनाडू राज्य सरकारने 1993 साली रिझर्वेशन ॲक्ट पास केला आणि तो जो कायदा आहे तो पार्लमेंटमध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये 76वी घटना दुरुस्ती करून भारतीय राज्यघटनेच्या 9व्या अनुसूचीमध्ये घालण्यात आला। आता भारतीय राज्यघटना जी आहे तिची जी 9वी अनुसूची आहे ती 9वी अनुसूची नक्की आहे काय, तर भारतीय राज्यघटनेची जी 9वी अनुसूची आहे या 9व्या अनुसूचीमध्ये भारतामध्ये 1970च्या दशकामध्ये जे काही महत्त्वाचे लँड रिफॉर्म्स झालेले आहेत त्या सर्व लँड रिफॉर्मचे जे कायदे आहेत ते 9व्या अनुसूचीमध्ये संरक्षित करण्यात आलेले आहेत। संरक्षित करण्यात आलेले आहेत म्हणजे 9व्या अनुसूचीमध्ये त्यांना स्थान देण्यात आलेलं आहे, इन्क्लूड करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे भारतीय राज्यघटनेच्या या 9व्या अनुसूचीमध्ये जे जे कायदे आहेत त्या कायद्यांचं न्यायालयीन पुनर्विलोकन करता येणार नाही किंवा असे कायदे रद्द करता येणार नाहीत, अशा प्रकारची तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये करून ठेवण्यात आलेली आहे। आणि म्हणून पुढे 76वी घटना दुरुस्ती होऊन तमिळनाडू राज्याने स्वतःचा जो रिझर्वेशन ॲक्ट आहे तो या 9व्या अनुसूचीमध्ये घेतला आणि तो प्रोटेक्ट करून ठेवला। आता 9व्या अनुसूचीमध्ये सुप्रीम कोर्टाच्या अनुपालनानुसार देखील यामध्ये आपल्याला पुनर्विलोकन करता येत नाही आणि एक प्रकारे तिथे असणारे जे कायदे आहेत ते सुरक्षित करण्यात आलेले आहेत। मग ही परिस्थिती आजपर्यंतही तशीच आहे का? सुप्रीम कोर्टच्या 9व्या अनुसूचीमध्ये टाकलेले जे काही कायदे आहेत ते आत्तापर्यंत म्हणजे आजच्या क्षणाला देखील ॲब्सोल्युटली प्रोटेक्टेड आहेत का? तर नाही, कारण 1999 साली IR कोएलो यांनी सुप्रीम कोर्टमध्ये एक पिटिशन दाखल केली आणि त्या अन्वये त्यांनी असं म्हटलं की 9व्या अनुसूचीमध्ये देखील 24 एप्रिल 1973च्या नंतर जे जे कायदे टाकण्यात आलेले आहेत असे कायदे जर भारतीय राज्यघटनेच्या फ्रेमवर्कला चौकटीला धक्का पोचवणारे असतील तर असे कायदे देखील न्यायालयीन पुनर्विलोकनाखाली घेण्यात यावेत, ते इन्स्पेक्ट करता यावेत, सुप्रीम कोर्टला ते कायदे रद्द करण्याचा अधिकार असण्यात यावा, अशा प्रकारे या IR कोएलो यांनी 1999 साली सुप्रीम कोर्टमध्ये पिटिशन दाखल करून मागणी केली। आता
ही परिस्थिती 2007 साली असं झालं की या खटल्याचा आर कोयलो खटल्याचा निकाल देताना न्यायालयाने हे ऑब्झर्वेशन नोंदवलं की 24 एप्रिल 1973च्या नंतर जर अशा प्रकारचे कायदे नव्या अनुसूचित जरी घेण्यात आलेले असतील, परंतु हे कायदे जर भारतीय राज्यघटनेच्या फ्रेमवर्कला चौकटीला धक्का पोचवणारे असतील तर ते तपासता येतील, त्याच्यावरती पुन्हा पुनर्विलोकन करता येईल. म्हणजेच काय, आता सध्याच्या परिस्थितीमध्ये नव्या परिशिष्टामध्ये किंवा नव्या अनुसूचीमध्ये जरी कायदा घातला तरी तो पूर्णपणे ॲब्सोल्युटली प्रोटेक्टेड नसणार आहे. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की 24 एप्रिल 1973 हीच तारीख का घेण्यात आलेली आहे, या तारखेच्या नंतरचे कायदे जे नव्या अनुसूचित घेण्यात आलेले आहेत तेच का पुन्हा पुनर्विलोकनासाठी ओपन करण्यात येतील. याचं कारण असं आहे मित्रांनो, कारण 24 एप्रिल 1973ला अतिशय महत्त्वाचा भारतीय न्यायव्यवस्थेमधील आणि पॉलिटीमधील एक महत्त्वाचं जजमेंट पास करण्यात आलं आणि ते जजमेंट म्हणजे केशवानंद भारती खटल्याचं जजमेंट. आणि केशवानंद भारती खटल्याच्या जजमेंटमध्ये 24 एप्रिल 1973ला भारतीय राज्यघटनेची मूलभूत चौकट डिसाईड करण्यात आली आणि या चौकटीला हानी पोहोचवणारे कायदे पार्लमेंटला पास करता येणार नाहीत, अशा प्रकारच्या घटनादुरुस्त्या करता येणार नाहीत हे सांगण्यात आलं. आणि म्हणून आर कोयलो यांनी 1999 साली 24 एप्रिल 1973 नंतर नव्या परिशिष्टामध्ये घातले गेलेले कायदे, नव्या अनुसूचित घातले गेलेले कायदे देखील पुनर्विलोकनासाठी ओपन केले जावेत, ओपन असावेत, अशा प्रकारची मागणी केली. आणि 2007 साली तो जो निर्णय आहे तो त्यांच्या फेवरमध्ये आला आणि म्हणून 2007च्या नंतर नव्या अनुसूचित घातलेला कायदा देखील जर तो बेसिक फ्रेमवर्क ऑफ द कॉन्स्टिट्यूशनला, भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत चौकटीला धक्का पोचवणारा असेल तर तो न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेत येऊ शकतो. आज महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा रिझर्वेशनची जी परिस्थिती आहे, 2018 साली महाराष्ट्र राज्यात SCBC कायदा पास करून 16% मराठा आरक्षण देण्यात आलेलं होतं. 2019 साली मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षणामध्ये 12% व नोकऱ्यांमध्ये 13% असं हे रिझर्वेशन 16%वरनं 12 आणि अनुक्रमे 13% केलं होतं. परंतु या रिझर्वेशनला जयश्री पाटील विरुद्ध महाराष्ट्र राज्य हा जो खटला आहे, या खटल्याचा निकाल देत असताना सुप्रीम कोर्टनं असं ऑब्झर्वेशन नोंदवलं की अशा प्रकारचा कायदा करण्याचा अधिकार हे राज्यांना नाही आहेत आणि त्यामुळे राज्यांना जे अधिकारच नाही आहेत आणि त्यामुळे राज्यानं केलेला हा जो कायदा आहे तो 2021 साली रद्द करण्यात आला. यावरती तोडगा काढण्यासाठी 105वी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि 105व्या घटना दुरुस्ती अन्वये राज्यांना परत अशा प्रकारे कायदा करण्याचा अधिकार बहाल करण्यात आला. आणि सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये जे 10% आरक्षण देण्यात आलेलं आहे आणि ते हायकोर्टमध्ये न्यायालयीन प्रक्रियेत फायनल निर्णयासाठी प्रलंबित आहे, तोपर्यंत ते अंमलात ठेवण्याचा निर्णय हायकोर्टनं दिलेला आहे. म्हणजेच सध्या जे 10% आरक्षण आहे याचा अजून निकाल लागलेला नाही, परंतु निकाल लागेपर्यंत त्याची अंमलबजावणी करण्याचे हायकोर्टने सांगितलेले आहे. मग तमिळनाडूचं जे आरक्षण आहे ते का टिकलं हे आपल्याला जर पाहायचं असेल तर 1992 साली जो इंदिरा साहनीचा खटला सुप्रीम कोर्टनं निर्णयांकित काढला होता, त्या खटल्यामध्ये जी 50%ची मर्यादा 1992 साली घालण्यात आलेली होती, त्या मर्यादा घालण्याच्या अगोदरच तमिळनाडूमध्ये अशा प्रकारचा रिझर्वेशन एन्फोर्समेंटमध्ये होतं आणि तमिळनाडूने ते पुढे जाऊन 76वी घटना दुरुस्ती करून ते पार्लमेंटमध्ये पास करून घेऊन नव्या अनुसूचित घालून सुरक्षित करून घेतलेलं आहे. मग तमिळनाडूचं जे रिझर्वेशन आहे ते आजच्या क्षणाला पूर्णपणे प्रोटेक्टेड आहे का, तर नाही. आर कोयलो या खटल्याचा जो सुप्रीम कोर्टनं निर्णय दिलेला आहे त्यानुसार जर कोणी हे रिझर्वेशन बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशनला धोका पोचवणारा आहे अशा प्रकारचा स्टँड घेऊन जर सुप्रीम कोर्टमध्ये गेलं तर ते रिझर्वेशन देखील पुन्हा न्यायालयीन पुनर्विलोकनाखाली येऊ शकतं. आणि मग महाराष्ट्रामध्ये आपल्याला हा तमिळनाडूचा जो पॅटर्न आहे हा रिपीट करता येणार नाही का, हा प्रश्न देखील आपल्या सर्वांच्या समोर पडला असेल किंवा हा प्रश्न आपल्या सर्वांच्या समोर नक्कीच उभा राहिला असेल. तर मित्रांनो, तमिळनाडूचा जो पॅटर्न आहे तो आत्ताच्या क्षणाला महाराष्ट्रात रिपीट करता येत नाही, कारण ऑलरेडी तमिळनाडूचं जे रिझर्वेशन होतं ते 1989 साली इम्प्लिमेंटेड होतं राज्यामध्ये. पुढे जाऊन इंदिरा साहनीचा जो खटल्याचा निर्णय आला त्यानंतर 76वी घटना दुरुस्ती करून ते नव्या अनुसूचित घेऊन सुरक्षित करण्यात देखील आलेलं आहे. आणि 2007च्या
IR कोयलोच्या निर्णयानंतर 9व्या अनुसूचित असणारं ते रिझर्वेशन जरी कोणी चॅलेंज केलं सुप्रीम कोर्टमध्ये बेसिक फ्रेमवर्क ऑफ द कॉन्स्टिट्यूशनच्या बेसवरती, तर ते पुन्हा न्यायालयीन पुनर्विलोकनाखाली येऊ शकतं. म्हणजेच काय, 9व्या अनुसूचित 24 एप्रिल 1973 नंतर भारतीय राज्यघटनेच्या चौकटीला धक्का पोचवणारा कायदा आहे. या बेसिसवरती जर कोणी सुप्रीम कोर्टमध्ये गेलं तर तेथील कायदे देखील चॅलेंज आता केले जाऊ शकतात. आणि त्यामुळेच तो जो पॅटर्न आहे तो महाराष्ट्रामध्ये रिपीट करता येत नाही. जे एक्स्ट्राचं रिझर्वेशन आहे 50%च्या वरती देण्यात येणारं, त्या पॅटर्नसाठी ते महाराष्ट्रामध्ये हा तमिळनाडू पॅटर्न देखील आपल्याला रिपीट करता येत नाही. ही सध्याची वस्तुस्थिती आहे. या व्हिडिओ बनवत असताना काही महत्त्वाची जी प्रकरणं आहेत ती आपल्याला लक्षात घ्यावी लागतील किंवा लक्षात घेतलेली आहेत. ते आहेत इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार या खटल्याचा निकाल, केशवानंद भारती या खटल्याचा 1973चा निकाल, बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया भारतीय राज्यघटनेची मूलभूत चौकट, बॉम्बे हायकोर्टनं 2018 साली महाराष्ट्र राज्यानं मराठा रिझर्वेशन किंवा SCBC रिझर्वेशन जे 16% दिलं होतं ते 12 व 13% केलं, तो एक महत्त्वाचा निकाल. त्यानंतर जयश्री लक्ष्मण पाटील विरुद्ध महाराष्ट्र राज्य 2021 सुप्रीम कोर्टनं या प्रकरणामध्ये दिलेला निकाल व राज्यांनी दिलेला जो कायदा आहे तो रद्द केलेला जो निकाल आहे तो निकाल. तसेच 105वी घटना दुरुस्ती ज्या अन्वये राज्यांना पुन्हा असे अधिकार बहाल करण्यात आलेले आहेत, भारतीय राज्यघटनेची 9वी अनुसूची इत्यादी गोष्टी विचारात घेण्यात आलेल्या आहेत. सदरचा जो व्हिडिओ आहे तो आपल्यापर्यंत जी फॅक्च्युअल माहिती आहे ती माहिती पोचवणे एवढ्याच उद्देशानं बनवलेला आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा फेवरिझम किंवा कोणत्याही प्रकारे रिझर्वेशनला फेवर करणं किंवा अपोज करणं या पद्धतीचा हेतू नाही आहे. जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती तुमच्यापुढे मांडण्याचा, कायदेशीर वस्तुस्थिती तुमच्यापुढे मांडण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच कमेंट करा आणि तुमचा रिव्ह्यू कळवा. तसेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत ही लिंक पोचवा. धन्यवाद.